काय म्हणते आता बोला बघू दे ऑन कॅमेरा. आणि आता बघा किती भरलाय तो. तर अशी बघा दिसतात तुम्हाला. भाजी करणार आहे मी. तर आपल्या बागेतल्या कलिंगडाच्या वेली खूप छान झालेल्या आहेत आणि यावर्षी कलिंगडसुद्धा खूप मस्त असे धरलेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या प्रमाणामध्ये यावर्षी कलिंगड आपल्याकडे जास्त धरलेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुमचे शेअर केलं होतं की कलिंगड काढलेले. खरं म्हटलं तर एक गोष्ट मला ना मनापासून तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. म्हणजे अनुभव नसताना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे. आणि आत्ता पण तुम्हा सर्वांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की ताई कलिंगडला काय बरं कीड वगैरे लागू नये किंवा खराब होऊ नये त्याच्यासाठी त्याच्या खाली गवत वगैरे ठेवायचं असं अशा कमेंट्स आलेले आहेत. त्याच्यामुळेच मला असं वाटलं की तुम्ही बघा सगळं सांगताय आम्हाला, इतकी छान माहिती देताय, तर आज हे काम की नाही आपण करून टाकूया. आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी आज मी म्हणजे घरात सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं कलिंगडाचं आज करून टाकूया. तर इथे काय त्याला म्हणतात समोर बघा तुम्हाला गोणी दिसते ना, ती गोणी मी तिथे अंतरलेलीच होती. तर म्हटलं गोणीच्या खाली थोडंसं म्हटलं गवत घालूया. आणि असं करून थोडं थोडं गवत प्रत्येक कलिंगडाच्या खाली ना घालून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं मी त्याला पाणीसुद्धा असं मारलं होतं म्हणजे थंडावा राहावा म्हणून. मागे जेव्हा कलिंगड काढलं ना, तो कलिंगड इतका गरम होता ना, तुम्हाला बघा दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. म्हणजे खातेवेळी पण तो कलिंगड आहे ना गरम लागत होता. म्हणजे कटिंग करताना पण तो कसा खायचा ह्या गोष्टी पण तुम्ही आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि पुढच्या वेळेस म्हणजे जेव्हा हा कलिंगड तयार होईल आणि त्यावेळेस आम्ही मस्त असं म्हणजे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचा आणि मग कापायचा असं तुम्ही सर्वांनी सांगितलं आहे. त्या पद्धतीनेच आता आम्ही करणार आहोत. तर इथे थोडं थोडं करून प्रत्येक कलिंगडाच्या खाली की नाही गवत मी घालून घेतलं. आणि खूप सावकाश करावं लागलं कारण त्या वेली बघा जिकडे तिकडे पसरल्यात ना, तर पाय ठेवायला पण जागा नव्हती. त्याच्यामुळे हळूहळू सगळं चाललं होतं म्हणजे कुठल्या पण वेलीला नुकसान नको व्हायला या हेतूने. आणि आपल्या ह्याच कलिंगडीच्या वेलीमध्ये काय त्याला म्हणतात आता मला पटकन बघा चिबूड. हां, चिबूडची वेलसुद्धा रुजलेली आहे. मला वाटतं 2 वेली वाटतं तयार झालेल्या आहेत आणि 2 चिबूडसुद्धा धरलेले आहेत. मला की नाही माहीतच नव्हते की आपल्या बागेमध्ये 2 चिबूड आहेत. ते मला असं वाटलं की एकच आहे. म्हणजे टोटल आहे ना 3 चिबूड धरले आता उन्हाळ्यामध्ये. म्हणजे चिबूड जास्त करून पावसाळ्यामध्ये बघा आपल्याला मिळतात बघायला, म्हणजे असे छान असे येतात. पण उन्हाळ्यामध्ये धरतील यात आम्हाला शंका होती, पण बघा धरलेले आहेत. तर सगळ्यात पहिला जो चिबूड धरला होता ना, तो मी आपल्या त्या ताई बघा आहेत ना, गीता ताई बघा आल्या होत्या आपल्याकडे, कुणालच्या बाबांची बहीण. आम्ही बघा पाडव्याला त्यांच्या घरी गेलो होतो आणि शॉर्ट व्हिडिओ बघा तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर त्यांना की नाही आम्ही दिला होता. आणि आत्ता आपण परत हे चिबूड 2 धरलेले आहेत. मला माहीतच नाही की आपल्या बागेमध्ये चिबूड धरले आहेत ते. कारण पाणी घालायचं आणि आणि मेन म्हणजे काय होतं आता ही जी बघा वेल जी तुम्हाला वाढलेली दिसते ना, पानं वगैरे असं ना, त्याच्या आड आहे ना असं झाकून राहतं आणि आपल्याला कधी कधी माहिती पण नाही पडत की फळ धरलेलं आहे. जेव्हा ते फळ मोठं होतं ना आणि आपल्याला दिसतं त्यावेळेस लक्षात येतं, हा अरे इतकं हे फळ मोठं झालं. तर हे चिबूडच्या बाबतीत की नाही असंच झालं होतं. मला माहीतच नाही. कुणालच्या बाबांना माहीत होतं की फळ धरलं, पण त्यांनी मला सांगितलंच नव्हतं. पण जसे ते मोठे झाले ना तसं मग मला की नाही ते दिसलं मग. तर इथे बघा आता सगळ्या फळांना मी इथे गवत वगैरे अगदी चिबूडला सुद्धा गवत घालून घेतलेलं आहे. मागच्या वेळेस आपली 2 कलिंगडं की नाही खराब झाली हो. म्हणजे असं खूप वाईट वाटलं होतं आम्हाला की इतकी मेहनत केलेली आहे, खड्डे पाडताना इतकी मेहनत, परत खत बीत घालताना आणि रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ पाणी आम्ही अजून पण घालतो आणि असं खराब झालं ना काही खूप असं वाईट वाटतं. तर सगळं पाणी बिणी घालून घेतलं अगोदर मी आणि गवत वगैरे घालून झाल्यानंतर हे जे रान वाढलं होतं ना ते सुद्धा मी सगळ्या खड्ड्यांमधलं म्हणजे एकूण 4 खड्डे आहेत ते काढून घेतलं आणि ते रानसुद्धा त्या कलिंगडाच्या खाली की नाही टाकून ठेवलं. म्हणजे तितक्याच म्हटलं थंडावा राहील. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट ना आम्ही करतो आणि इतकी छान माहिती तुमच्या माध्यमातून मिळते आणि त्याच्यामुळेच आम्हाला हे सगळं शिकायला की नाही मिळतंय. म्हणजे कोंबडीची पिल्लं दाखवते सगळ्यांना. तर हे बघा कलिंगड असं गवत वगैरे टाकून बघा आता झाकून ठेवलेलं आहे आणि पाणी बिणी घालून झालंय. मधलं रान निघालं होतं ना ते पण काढून टाकलं. तिकडे पण सेम तसंच. आणि चिबूड पण आहे आपल्याकडे. इथे एक चिबूड आहे आणि तिथे पण एक त्या गोणीवरती चिबूड आहे.
2 चिबूड धरलेत. आणि हे कुणालच्या मगाशी माहिती आहे मी काम करताना मला काय म्हणते आत्ता बोला बघू दे ऑन कॅमेरा. नाही नाही मला म्हणतात काय कोंबडी रवणावर ठेवतेस काय. म्हणजे कलिंगडात ना ते कोंबड्या आणि मी ते गवत बिवत घालत होते ना खाली आणि मला चिडवत होते. म्हटलं जरा थांबा म्हटलं माझं काम होऊ दे, माझं काम होतं ना चालू म्हणून काय बोलली नाही. म्हटलं नंतर म्हटलं विचारते तुम्हाला काय ते असं. हे चंटे बंटे आले. आता तुम्ही पण इथं काय कोंबड्या रवणावर बसवताय. मी ना हां बघ ना मी रवणावर बसवतो की नाही. अंडी देतील. ए झाडं तोडायला रे वाजला साईडला वा बघायच्या एक साईडला वा. तर ही गुलाबाची रोपं जी आहेत ती तिकडे पुढच्या साईडला होती ती काढलेली आहेत. चला त्याला ऊन बिन नाही भेटत. हां तिकडची नाही तिकडे माती पण खडक म्हणजे खडक आहे जास्त त्या साईडला. खडक तर इथे पण आहे रे. जशी वाढ पाहिजे तशी त्या गुलाबांच्या रोपांची वाढ होत नाही. पानं वगैरे करपत आहेत. त्याच्यामुळे गेले 2-3 दिवस झाले ना त्यांची जागा शिफ्ट करायचं काम चाललं आहे. ही 2 रोपं लावून झालेत. म्हणजे 2 दिवस झाले ही रोपं लावून. आणि आता इथे परत जमीन खणून बाकीची गुलाबाची आहेत ना किती अजून आहेत बाकी 4 रोपं आहेत. हे आपण कटिंगनी लावलेली रोपं आहेत ना. कटिंग बिटिंग लावलेलेच आहेत. हां म्हणजे विकतची नाही फांद्या जगलून ती रोपं आहेत ती. ते इथे लाईनीमध्ये आता अजून आहेत ना 2-4 ते लावून घेणार. उकरून ठेवलेत का तिकडची. उकरून ठेवलेत. काढली रोपं आहेत ती पाण्यात घालून ठेवली. इथे जरी माती तरी आहे तिकडे ना जास्त करून खडकच आहे त्या साईडला. त्या पण दगडीच आहेत. दगड तर हे सगळीकडेच असतात त्याची वाटत नाही. ऊन नाही भेटत तिकडे. बरोबर ऊन पण लागतं काय सर्व गुलाब आणि ही कळी कुंडली पण जास्त ऊन पाहिजे. कळी ना हे बघ लावलं तर कळी होती ना. हे बघा फुल उमलायला सुरुवात झाली. तर अशी छोटी मोठी कामं आमची गार्डनमध्ये चालू असतात. एक दिवस पण असा आमचा नसतो की काम आम्ही करत नाही. चाललेलं असतं काही नाही काय चालू असतं असं आहे ते. शेण उभारलं का बघ ते शेण तिथे घालू यायला. कशामध्ये कोकमामध्ये घालून पॅक करून टाकायचं लगेच ते. तो पॅक करतो तिकडला हा पण पॅक करून टाकतो. काम करायला घेतलं तर करून टाकतो. आणि समोर ती कोकमाची झाडं बघा ती पण खोदून ठेवलेली आहेत. त्याला खत पाणी सगळं करायचं आहे. मी रोज थोडं सगळं जमा करतो. किचनचं वेस्टेज वगैरे असेल ना ते सगळं शेण बिन असं हे बघा थोडंसं टाकून ठेवलेलं आहे. आणि ते तिकडचं अजून ओपन करायचं बाकी आहे. ह्या पहिला झाडांना आता खत पाणी करायचं आहे. अशी अळीबिळी करून ठेवलेली आहे. म्हणजे आता कधी केलेलं आपण गेल्या वर्षी पावसाच्या आधी केलेलं नाही यांना खत पाणी. त्याच्यानंतर केलेलं नाही. त्याच्यामुळे आता करतो आहे. परत पाऊस चालू झाला की परत करणार मग असं आहे ते. आणि त्याच्या काट्या बिट्या बघा लावलेल्या ना ते सगळ्या काढून टाकल्या आहेत. म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावरती ते झाडं आता उभी राहिलेली आहेत ते पण बघा असं. कोकमाच्या झाडांची वाढ व्हायला ना बराच वेळ जातो. पटकन अशी वाढ होत नाही त्याची. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर बराच वेळ झाला हो मी गार्डनचं काम आमचं चालू आहे. कलिंगडाचं मस्त असं केलेलं आहे तुम्हाला बघा दाखवलं. आणि काल आहे ना मी ते आपलं खताचा खड्डा आहे ना कंपोस्ट खत म्हणजे घरातलं जे वेस्टेज बघा मी तुम्हाला मागे दाखवलं होतं की त्या खड्ड्यामध्ये जमा करते वगैरे ते सुद्धा आहे ना मस्त असं पॅक करून म्हणजे पूर्ण असं खड्डा ना भरायला आला होता. तुम्हाला मी दाखवते थोडंसं कदाचित तुम्हाला उपयोगी पण पडेल असं. आणि त्याच्यावरती काल केळीची पानं अंथरली तर सगळ्या कचऱ्यावरती त्याच्यावरती माती टाकली आणि पाणी टाकलं होतं भरपूर. त्याच्यामुळे असं काय ते बसून जाईल असं. तर थोडंसं शेअर करते तुमच्याशी. चला बाजूला बेटा. हे बघा हा आपला खड्डा किती खोल खड्डा होता. तुम्ही जर का पहिल्यापासून बघितलं असेल तुमच्या लक्षात येईल. आणि आत्ता बघा किती भरला आहे तो. तर अशी बघा दिसतात तुम्हाला पानं. हे पावसाच्या आधी ना कुसून जाईल हे खत. त्याच्यामुळेच असं माती बिती टाकून आहे ना पाणी बिणी टाकलं की व्यवस्थित ते खत कंपोस्ट खत घरच्या घरी तयार होणार असं. चला शेरू वागा इकडे ये चल. चल या. तर अशी छोटी मोठी कामं की नाही आमची चालू असतात सकाळच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला. आता सगळंच काय तुमचे शेअर करता येत नाही कारण जितकं आम्हाला बघा नॉलेज आहे ना ते तुम्हाला मी दाखवते. जे आम्हाला माहिती आहे ते. आपण ज्या गोष्टी ज्या आम्हाला माहिती नाही आहे त्या गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर करत नाही. पण हे खताचं वगैरे कसं आम्ही गेल्या वर्षी पण छान प्रकारे खत आहे ना काढलं होतं असं कंपोस्ट खत. त्याच्यामुळेच म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. 2-3 व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि ते घेवड्याची वेल लावलेली ती पण मस्त अशी आपली तयार झालेली आहे. छान अशी वर गेलेली आहे. ह्या बिया रुजवल्या होत्या ना
त्या पण मस्त तयार झालेल्या आहेत. त्याला फळ धरायला म्हणजे फुलं नाही अजून आलेले आहेत, पण छान झाले, असे तयार झालेले. तर रोजच्या रोज पाणी वगैरे घालायचं काम असतं ना, आता इथे पाणी घालायचं काम आहे ना, बाकी आहे, ते करून घेते. कलिंगडाची वेल पण इकडची छान अशी रुजलेली आहे, ती धरेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवीन. असं सगळं आहे. चला जाऊया आता, जरा इथे ह्यांना पाणी घालते आणि मग घरातलं झालं सगळं आवरून. घरातलं आधी आवरतो आणि मगच आम्ही बाहेर येतो. फक्त एवढंच की नाश्ता विष्टा करायचं आहे, ते बाकी आहे. पक्ष्यांना खाणं पिणं पाणी बिणी सगळं ठेवून झालेलं आहे मगाशीच. नाहीतर उशीर झाला ना, मध्ये पक्षी पण असे त्यांचा पण चिवचिवाट चालू होतं. मग झाला खड्डा खोदून, ते झाड जळलं ना. ही बघा आणली रोपं, तुम्हाला तर दाखवते. किती काढले जातं, हे 4 आहेत ना. चारी खड्डे खोदून झाले. तर आता शेण टाकलंय आणि राख टाकणार आणि मग बंद करणार. आता आम्ही सकाळच्या वेळेस करायला घेतलं, जरा लक्ष ठेवावं लागेल ना. संध्याकाळच्या वेळेस करतो, पण आता ते मी तिथे काम करत होते ना, म्हणून मग ते बोलली मी पण आता गुलाब लावून घेतो. मग मी म्हटलं लावून टाका. आता खरं म्हटलं तर संध्याकाळच्या वेळेस लावायची असतात कोणती पण रोपं झाडं. संध्याकाळी लावली की चांगली असतात, थंडावा भेटतो ना रात्रीचा. आता दिवसा कसं ऊन असतं, त्याच्यामुळे आपल्याला संध्याकाळी पाणी घालावं लागेल डबल. मग पाणी आता व्यवस्थित, आताच पण व्यवस्थित पाणी घालावं. हां, पाणी भरपूर घालायचं आणि जरा अळीसारखंच कर, म्हणजे चिंता नाही मग उन्हातनं. नरम झाले ना शेण. शेण पण भिजवून ठेवलंय बादलीमध्ये. ती घे ना तिकडची खत, राख तिकडची. हे मागच्या साईडला राख आहे, राख पण जाऊ दे थोडीशी. काय आलं, काय टाकलंय? रातकिड्यांचा आवाज यायला सुरुवात झाली ना. हे बघ किती रातकिड्यांचा आवाज येतो ना. आवाज यायला सुरुवात म्हणजे पाऊस येणार आहे, अजून येणार आहे म्हणून. पावसात तर इतका आवाज असतो ना, बाप रे. 8-15 दिवस हैराण व्हायला होतो रातकिड्यांनी. पाऊस पडणार आहे म्हणून सांगतायत. आणि गेले 2-3 दिवस झाले ना, हे आभाळ आलं ना, तिथपासून रातकिड्यांचा आवाज येतोय, पण कमी प्रमाणात पण आहे. ते नकोसा वाटतो आवाज तो. कान आपले बधीर होऊन जातात त्या आवाजाने. चालूच असतं त्यांचं असं. चला, माझी लेकरं भुकेली झालेली आहेत, खायला बनवतं काहीतरी. पाणी कमी आहे, नको करू. पाणी कमी आहे, त्यात माती कमी आहे त्याच्यामध्ये. त्याला वरून माती घालायला लागणार आहे. भरपूर पाणी भरपूरच पाणी घालायचं खड्ड्यामध्ये पण. खड्डा झाला तिथे, ते कोण. तर हे बघा, पीठ आता मळून ठेवलं. चपाती भाजी करते आता पटकन. आणि भाजी करणार आहे मी दुधीची. थोडंसं कडधान्य भिजवते. आपल्या कुणाला ना पाणीपुरी खायची, तर संध्याकाळी बनवायचे, त्याच्यामुळे आत्ता जरा भिजत घालते. घरच्या घरी मस्त अशी पाणीपुरी. आणि रेसिपी कशी मी बऱ्याच वेळा तुमचे शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे काही रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही आहे. पण शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवायला जमते का ते नक्की मी प्रयत्न करीन. छान असे मूग भिजतील संध्याकाळपर्यंत आणि वाटाणे. असं चटपटीत खाऊचं वाटलं का घरच्या घरी बनवायचं आणि खायचं, बाहेरून आणायची गरजच नाही. असं तर दुधीची भाजी की नाही मला खूप आवडते खायला. आमच्या घरात पहिला कुणालचे बाबा आणि कुणाल ह्या दोघं पण दुधीची भाजी अजिबात नाही खायचे. पण जेव्हा गावी आलो आणि त्याच्यानंतर दुधीचा वेल लावला बागेमध्ये आणि जेव्हा ती भाजी धरायला लागली, अगोदर हलवा बनवून घातला, त्याच्यानंतर भाजी पण एकदा करून घातली आणि त्याच्यानंतर त्यांना आवडायला लागली. आणि तिथपासून मग घरामध्ये आता दुधीची भाजी की नाही आपल्या बनते. तर इथे कुकरमध्येच बघा राई, जिरं, कढीपत्ता, हिंग, कांदा, आलं, लसूण सर्व टाकलं, टोमॅटो, सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, गरम मसाला. आणि आज त्या डाळीमध्ये टाकणार होती तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. डाळीमध्ये नव्हे, भाजीमध्ये. तर इथे चांगलं असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर डाळ टाकली आणि मग दुधी टाकला चिरलेला आणि कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरमध्ये
एक 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. अगोदरच्या 2 शिट्ट्या फास्ट गॅसवरती आणि 2 शिट्ट्या मी केलेल्या आहे स्लो गॅसवरती. तर कुकर आणल्यापासून माझ्या की नाही खूप अशा रेसिपी खूप म्हणजे सोप्या झालेल्या आहेत आणि वेळसुद्धा माझा खूप असा वाचतो. त्याच्यामुळे मला ना खूप असं बरं पडतं आहे. म्हणजे थोडेसे पैसे माझे खर्च झालेले आहेत ह्या कुकरच्या मागे. म्हणजे 3 बघा कुकर मी एकत्र घेते, तुम्हाला दाखवलं बघा. आणि तुम्ही नसेल बघितलं तर मागे तुम्ही जा त्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मागची व्हिडिओ बघा तुम्ही. डीमार्टमधनं हे कुकर बघा आणलेले आहेत, खूप युजफुल आहेत. आता इतके दिवस मी वापरते आणि म्हणूनच मला असं वाटलं ही गोष्ट पण तुमच्याशी शेअर करावी. पटापट सगळं माझं सकाळचं जे असतं ना, म्हणजे कधी घाई गडबड असेल तर ह्या छोट्या कुकरमध्ये भाजी असेल काही असेल बनवायचं पटकन की नाही होऊन जातं आणि जास्त असा वेळ पण लागत नाही हो. त्याच्यामुळे खूप माझ्या सोयीचं झालेलं आहे. बराच वेळ की नाही माझा म्हणजे वाचतोय. तर इथे बघा आता भाजी सगळी झालेली आहे. मिक्स करून कुकरचं झाकण पण लावून घेतलं आणि एक 5 मिनटामध्ये शिट्ट्या सर्व झालेल्या आहेत. आणि थंड झाल्यानंतर इथे कुणालचे बाबा आणि कुणाल ह्यांना खायला दिलेला आहे नाश्ता. वाघ्या शेरू पण खाऊन झाले होते. फुलके बनवले होते आज आणि दुधीच्या भाजीसोबत फुलके अप्रतिम लागतात चवीला. केवढं ऊन पडले ना, खतरनाक ऊन पडले आज. पाऊस पडून गेला पण गरमी वाढले ना, डबल झाली गरमी डबल. तर आता सकाळचे बघा 11:15 11:30 झालेत आणि आम्ही निघालो आहे तरळ्यामध्ये जायला. दवाखान्यात जातो आहे. कुणालच्या बाबांचं औषध आहे ना ते संपायला आलं आहे. आज वार आहे शनिवार, उद्या रविवार, म्हणजे दवाखाना मग बंद असणार. सरकारी दवाखाना तिकडे चाललो आहे आम्ही. जर का औषधं मिळाली तर सरकारी दवाखान्यातनं घेणार, नाहीतर मग बाहेरून मेडिकलमधनं ना विकत घ्यावी लागतात. मग कधी कधी औषधं अवेलेबल नसते मग नाही मिळत, मग बाहेरून घ्यावी लागतं असं. आणि आज शनिवार असल्यामुळे दुपारी 3-4 नंतर सर्व दुकानं वगैरे की नाही बंद होऊन जातात. रविवार तर चालू असतं पण शनिवारचं हाफ डे असतं वाटतं. त्यामुळे मग आम्ही निघालो आता. घरातलं सगळं आटपून घेतलं आणि पटकन म्हटलं जाऊन येऊया असं. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.